नमस्कार मंडळी, सुस्वागतम. भारताच्या गृह उद्योजकातील अग्रेसर असं नाव म्हणजे बेडेकर अँड सन्स. भारतात गेली 110 वर्षे लोकप्रिय असलेल्या बेडेकर अँड सन्स या उद्योग समूहाचे संचालक श्री अजित बेडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अपर्णा बेडेकर ह्यांचे मी मनसे रे ह्या चॅनलच्या हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न हा अजित दादांना आहे की बेडेकर आणि सन्स या गृह उद्योगाची सुरुवात कशी झाली? आमच्या व्यवसायाची सुरुवात 100 वर्षाहून जास्त पूर्वी झालेली. 1910 साली माझ्या पणजोबांनी ती सुरुवात केली. कोकणातल्या राजापूरच्या जवळ एक छोटं खेडेगाव आहे गोवळ म्हणून. तिकडनं माझे पणजोबा हे मुंबईला आले उद्योगधंदा करायचा म्हणून. शिक्षण झालेलं होतं, परंतु नोकरी करायची नव्हती. व्यवसाय उद्योग स्वतःचा काहीतरी करायचा होता. आणि त्याच्यात त्यांनी त्यावेळेला 2-4 वेगवेगळे व्यवसाय केले, परंतु कशात यश पहिले सुरुवातीला मिळालं नाही. आणि त्यानंतर त्यांनी इथे मुगभाटामध्ये, म्हणजे गिरगावामधला मुगभाट म्हणून एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये एक किराणा मालाचं दुकान सुरू केलं. हे वर्ष होतं 1910. आणि ही जे आमच्या दुकानाची सुरुवात झाली, तेव्हा त्याचं नाव व्हीपी बेडेकर अँड सन्स असं त्यांनी ठेवलं होतं. आणि तेव्हापासून ह्याच नावाने आम्ही आमचा व्यवसाय चालवत आहोत. म्हणजे किराणा मालाचं दुकान अशी ह्या व्यवसायाची मूळ सुरुवात आहे. आणि मग हळूहळू तो विस्तार वाढत गेला. छान छान, खूपच छान. बेडेकर अँड सन्स हा समूह 110 वर्ष तुम्ही म्हणालात तसा यशस्वीपणे कार्यान्वित आहे. तर ह्या 11 दशकांच्या प्रदीर्घ कालखंडातील काही महत्वाच्या घटना किंवा उद्योग समूहासमोर आलेली आव्हानं, अडचणी आणि उद्योग समूहाने त्यावर केलेली मात ह्याबद्दल काही सांगाल का? बापरे, म्हणजे खूप मोठं हे होत आहे. एक शॉर्ट मध्ये सांगायचं तर महत्वाचे टप्पे म्हणून आपण म्हणूया. माझ्या मगाशी म्हटलं तसं पणजोबाने व्यवसाय सुरू केला 1910 साली, किराणा मालाचं दुकान म्हणून. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव वासुदेव बेडेकर, म्हणजे त्यांना आम्ही अण्णासाहेब बेडेकर म्हणतो, अण्णासाहेब म्हणतो, त्यांनी त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्या व्यवसायात प्रवेश केला. आणि पिता पुत्र मिळून तो व्यवसाय चालवत होते. माझी आता ह्या आमच्या व्यवसायातली 4थी पिढी आहे. तर ह्या 4 पिढ्यांमध्ये आमचा हा जो काही व्यवसायाचा एकूण आवाका आहे, त्याचा आम्ही सगळ्यात मोठं श्रेय हे अण्णासाहेबांना देतो, की ज्यांनी त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षापासून या व्यवसायामध्ये काम केलं. त्यांना आम्ही सगळे श्रेय देतो. कारण त्यांनीच कमर्शियली मसाले बनवायला, लोणची बनवायला सुरुवात केली. तर आमचं कमर्शियल मसाला बनवण्याची सुरुवात 1917 साली झाली आहे. लोणची बनवायची सुरुवात 1921 साली झाली आहे. आणि त्याच्या पण कथा अशा गमतीशीर आहेत. म्हणजे आमच्या माझ्या आजोबांनी, अण्णासाहेब बेडेकरांनी ती सुरुवात केली, की जवळपासची घरातली बायका ज्या वेळेला ऑर्डर करायच्या, की आता एखादा ब्राह्मण कुटुंब आहे, ते गोडा मसाला बनवण्यासाठी काय घटक पदार्थ वापरतात याचा अभ्यास करून त्यांनी गोडा मसाला बनवला. तसंच वेगवेगळे, म्हणजे आमच्या इथे ह्या एरियामध्ये त्यावेळेला खूप वेगवेगळे कम्युनिटीचे लोक राहायचे. पाठारे प्रभू राहायचे. तर पाठारे प्रभूंमध्ये कुठचा मसाला असतो, मग त्याचे घटक पदार्थ काय आहेत, हे सगळा अभ्यास करून त्यांनी वेगवेगळे मसाले बनवले. 21 साली लोणची बनवली. असं करत त्यांनी प्रगती फार फास्ट केली. 1943 साली त्यांनी असं एक त्यांच्या लक्षात आलं, की व्यवसायाला कायमस्वरूप द्यायचं असेल तर कंपनीचं म्हणजे व्यवसायाचं रूपांतर आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करूया. तर त्यांनी पार्टनरशिप व्यवसायाचं रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत केलं. हा खूप मोठा टप्पा होता, कारण ब्रिटिश पूर्व काळामध्ये आमच्या कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेड मध्ये त्यांनी रूपांतर केलं. एक्सपोर्ट्सची सुरुवात सुद्धा 40च्या दशकातच झाली आहे. इंग्लंडमध्ये पहिले आमचे एक्सपोर्ट व्हायला लागले. तिथे एक आजीबाई बनारसे म्हणून एक बाई होत्या, की ज्या लॉजिंग बोर्डिंग हाऊस चालवायच्या इंग्लंडमध्ये. तर त्यांच्याकडे आमची लोणची जायची.
50च्या दशकामध्ये इंग्लंडमध्ये एक पाठक म्हणून, आता पाठक पिकल्स जे US मध्ये पण भरपूर फेमस आहे, त्यांची सुरुवात साधारण 50s मध्ये आहे. तर ते लखुबाई पाठक जे होते त्यांना आम्ही बल्क लोणची सप्लाय करायचो 50s मध्ये. आणि अमेरिकेमधला एक्सपोर्ट आमचा साधारणपणे 50s मध्ये सुरू झाला, पण बहरला जास्त 60s मध्ये. 50s मध्ये न्यूयॉर्कमध्ये आम्ही माल द्यायचो. न्यूयॉर्कमध्ये 2 दुकानं होती. एक आपलं मराठी होते AM गुर्जर म्हणून, आणि दुसरं होते ते त्यांचं दुकान अजूनही आहे लेक्सिंग्टन ॲव्हेन्यूला, कलुस्तियान म्हणून दुकान आहे, AM कलुस्तियान म्हणून. ती मंडळी म्हणजे त्याचे मालक आहेत ते ग्रीक आहेत, पण आजूबाजूची वस्ती इंडियन असल्यामुळे ते लोक इंडियन फूड ठेवायचे. सो त्यांच्याकडे आमचा माल 50s मध्ये जायला लागला. आणि आज तागायत त्या के कलुस्तियांच्या शॉपमध्ये आमचा सगळा माल उपलब्ध असतो. आणि आमचा अजूनही त्यांचा संबंध आहे, म्हणजे US मध्ये सुद्धा 50-60 वर्ष आमचा एका व्यापाऱ्याशी संबंध आहे. त्याच्यानंतरचा मोठा टप्पा म्हणाल तर 60 सालाच्या दरम्यान भारत सरकारने वेगवेगळी प्रदर्शनं भरवायला सुरुवात केली होती. अखिल भारतीय प्रदर्शनं असायची. म्हणजे आंबा ह्या फळाच्या संदर्भातल्या सगळ्या, म्हणजे आंब्याच्या निरनिराळ्या जाती, त्याच्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या जाती, म्हणजे असं प्रदर्शनं असायची, उत्पादनांच्या मांडणी केलेली असायची. आणि त्याच्यामध्ये एक कॅटेगरी होती की आंब्यापासून बनवलेलं कमर्शियल उत्पादन. ह्या एका कॅटेगरीला आमच्या लोणच्याला हे पहिलं बक्षीस मिळालं. आता हे भारतीय लेवल म्हणजे पूर्ण देशभरातनं एंट्री झालेल्या होत्या, आणि त्याच्यात आमच्या लोणच्याला पहिलं बक्षीस मिळालं. आणि नंतर ही परंपरा खूप वर्ष टिकून राहिली. आमचा त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 90 सालापर्यंत हा तसा वाढता विस्तारच होता. म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सची संख्या मुंबईत, महाराष्ट्रात वाढत होती, महाराष्ट्राबाहेर वाढत होती. आमचं गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा एवढ्या ठिकाणी आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. त्याच्यानंतर परदेशामध्ये आमचे US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्ये स्वतःचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आणि त्याच्या बाहेर साधारण 22 देशांमध्ये आमचा माल जातो. आणि आता लोणची, मसाले, पिठं, चटण्या, नमकीन आणि त्याच्याबरोबर फ्रोझन फूड्स असे एकूण 5-6 प्रकारच्या वस्तू आम्ही बनवतो. हा आवाका फार प्रचंड आहे. 22 देश, नंतर इतकी वर्ष अखिल भारतीय ज्या स्पर्धा होतात सरकारतर्फे, त्याच्यामध्ये ती क्वालिटी टिकून ठेवणं आणि प्रथम पारितोषिक मिळवणं वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये, हे खूपच कौतुकास्पद आहे. तर तुमची स्वतःची अशी ओनरशिपची अशी रिटेल स्टोअर्स सुद्धा आहेत का बऱ्याच ठिकाणी? नाही, म्हणजे आमच्या व्यवसायाची सुरुवात रिटेल स्टोअर्सनी झाली आणि व्यवसाय बहरला सुद्धा रिटेल स्टोअरनी. जसं मगाशी म्हटलं तसं गिरगाव मधल्या मुखभाटामध्ये आमचं पहिलं दुकान सुरू झालं. आणि त्याच्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी रिटेल दुकानं आपण उघडूया असं माझ्या आजोबांना, अण्णासाहेबांना वाटलं. आणि त्यांनी ठाकूरद्वार नाका, आमच्या गिरगाव मधलाच ठाकूरद्वार नाका, परळचं ट्राम टर्मिनस होतं तो परळला, दादरला रानडे रोडवर, आणखीन फोर्टमध्ये बोरा बाजार स्ट्रीटला, अशी एकूण 5 रिटेल काउंटर त्यांनी काही पिरियडमध्ये सुरू केली होती. म्हणजे साधारण 1925 ते 1935 या पिरियडमध्ये ही सगळी दुकानं सुरू झाली. आणि ह्या रिटेलच्या जोरावरती आमचं सगळा व्यवसाय वाढत गेला, कारण त्याच्यातनं विक्री तर वाढत होतीच, परंतु नाव पण खूप होत होतं. कारण ह्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या खूप गर्दीच्या जागा होत्या, म्हणजे सगळा मुंबईचा व्यवसाय इथूनच चालायचा. तर ह्याने आम्ही वाढलो. परंतु नंतर एक काळ असा आला की म्हणजे साधारण 80s आणखीन 90s मध्ये, की जेव्हा आम्ही डिस्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यावेळेला प्राइसिंगचे इश्यू व्हायला लागले. नंतर रिटेलवर लक्ष ठेवायचं का होलसेलवर लक्ष ठेवायचं, असे सगळेच गोंधळ होते. आणि त्यावेळेला एक निर्णय घेतला गेला की आपण रिटेलमधनं हळूहळू बाहेर पडूया, आणखीन होलसेल मध्ये काम करूया. आणखीन तेव्हापासून आम्ही फक्त होलसेलवरती कॉन्सन्ट्रेट करतो. आम्ही फक्त डिस्ट्रीब्युटर मार्फत सगळ्या रिटेल काउंटर्सना आणि हे जे मॉडर्न ट्रेड सगळं आहे त्यांना माल सप्लाय करतो. तर रिटेल काउंटर्स आता नाही.
परंतु भविष्यामध्ये एका विशिष्ट प्रकारची रिटेल चालू करण्याचा सध्या मानस आहे. म्हणजे त्याचं प्रोजेक्ट ऑन आहेत. बघूया काही वर्षात सुरुवात होईल बहुतेक. नक्की नक्की. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेडेकरांच्या पदार्थांचा दर्जा हा इतका उत्तम असतो. तर हा दर्जा उत्तम राहण्यासाठी कच्चा मालाच्या संपादनापासून ते अमेरिकेतल्या शॉपिंग मॉलमध्ये विक्रीसाठी पदार्थ उपलब्ध होईपर्यंत त्या पदार्थाची गुणवत्ता टिकण्यासाठी कशी काय काळजी किंवा काय म्हणजे काय म्हणजे लाईन प्रोसिजर आहे किंवा कशी काळजी घेतली जाते? आपण एक छोटंसं उदाहरणच घेऊया. लोणच्याचं उदाहरण घेऊया. आंब्याचं लोणचं कसं बनतं त्याचं. हां, हां. त्या म्हणजे आता हा पिढीजात धंदा असल्यामुळे मी 4थ्या पिढीचा आहे. तर आधीच्या पिढ्यांनी याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करून ठेवलेत. आणखीन त्यांचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि काय कुठच्या घटक पदार्थांनी काय फरक होतो याचा डेटा आमच्याकडे भरपूर आहे. आता कैरीचं लोणचं, आंब्याचं लोणचं बनवत असताना त्याच्यातले मुख्य घटक पदार्थ कैरी. तर कैरीच्या एवढ्या जाती असतात, तर लोणचं कशाचं चांगलं बनतं? तर गुजरातमध्ये एक वलसाड जिल्ह्यामध्ये एक राजापुरी म्हणून कैरी होते. राजापुरी कैरीचं लोणचं सगळ्यात चांगलं होतं असं आमचं एक फाइंडिंग आहे. म्हणजे त्याच्या फोडी कडक राहतात, त्याला आंबटपणा चांगला आहे, आणखीन शेल्फ लाईफ पण खूप चांगलं आहे, त्याचा स्वाद पण चांगला आहे. तर आम्ही आमच्या लोणच्यामध्ये जवळजवळ 100% राजापुरी आंबा वापरतो. त्याची किंमत थोडीशी जास्त असते, परंतु आपल्याला लॉंग रनचा जर का विचार करायचा झाला तर हा असा एक काय म्हणतात त्याला कलमी आंबा येतो. तो कलमी आंबा वापरणंच आम्हाला पटतं. त्याच्यानेच चांगला स्वाद येतो. दुसरं, आमची लोणची करायची पद्धत ही कमर्शियल लोणचं करण्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे आपण घरात कसं करतो लोणचं, कैरी आणली, त्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला घातला, मीठ घातलं, वरतून फोडणी घातली, आणखीन सगळं बरणीत ठेवून दिलं. याच पद्धतीने आमचं लोणचं बनतं. कमर्शियली लोणचं बनवतात तेव्हा मिठाच्या पाण्यामध्ये किंवा मिठात फोडी ठेवतात आणि जेव्हा विकायचं असेल तेव्हा त्याच्यात मसाला घालून ते विकतात. तर ह्या पद्धतीने आमचं लोणचं बनत नाही. आता ह्याच्यात ड्रॉबॅक काय होतो की मे महिन्यात कैऱ्या मिळतात तेव्हा आम्ही जे लोणचं घालतो ते पुढल्या वर्षीपर्यंत आम्ही विकत राहतो. अशा परिस्थितीत ते लाल भडक राहावं म्हणून फार उच्च दर्जाची मिरची आम्हाला वापरायला लागते. लाल सुकी मिरची जी असते त्याची सुद्धा ग्रेड चांगली घ्यावी लागते. मग त्याच्याकडे आमचं लक्ष असतं. आणि लोणच्याचा तिसरा महत्वाचा घटक पदार्थ म्हणजे हिंग. हिंगाचा स्वाद हा पुरेसा पाहिजे, परंतु ज्या स्वादाने म्हणजे हिंगाच्या ज्या स्वादाने लोणचं कडू लागणार नाही अशा जातीचा, ज्याला इराणी हिंग म्हणतात, तो हिंग आम्ही वापरतो. सो आमचं जास्त थ्रस्ट हा प्रोक्युअरमेंट वरती असतो. वस्तू बरोबर क्वालिटीच्या ह्या प्रोक्युअर करायच्या, त्याच्या पुढच्या प्रोसिजर्स आहेत, त्याच्या ज्या बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय स्टँडर्डाइज्ड आहे त्या पद्धतीने. आणि प्रत्येक आमच्या फॅक्टरीवरती, लोणच्याची फॅक्टरी वेगळी आहे, मसाल्याची फॅक्टरी वेगळी आहे, तिथे क्वालिफाईड फूड टेक्नॉलॉजिस्ट हे मॅनेजर आहेत, आणखीन चांगले अनुभवी मंडळी आहेत. ती प्रत्येक प्रोसेसवर लक्ष ठेवतात. ज्या ज्या ठिकाणी आमचे चेक पॉइंट्स आहेत, म्हणजे इनवर्ड माल आला तर त्याची तपासणी होते, कैरीची ऍसिडिटी किती आहे हे सगळं बघितलं जातं आणि त्यानुसार पुढच्या बॅचेस ठरतात. सो प्रोक्युअरमेंट वरती सगळ्यात जास्त लक्ष असतं आणि ज्या प्रोसिजर घालून दिले त्याप्रमाणे सगळं होत आहे ना हे लक्ष असतं. क्वालिटी कंट्रोल आपण असं म्हणतो, तो असा प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक म्हणजे प्रोक्युअरमेंट ऑफ गुड्स पासनं, म्हणजे कच्चा माल संपादन करण्यापासून ते लोणचं बनवेपर्यंत. तर ह्या म्हणजे बरीच वर्षाचा हा मोठा कालखंड आहे. तर ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये काही बदल घडला किंवा तांत्रिक बाबतीत काय म्हणजे सुधारणा, का अजूनही आपलं ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्ही म्हणालात तसंच लोणचं बनतं, का काही नवीन टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, काही म्हणजे सध्या काही योजना आहेत डोळ्यासमोर, काही नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात वगैरे? नवीन तंत्रज्ञान हे वापरावंच लागतं प्रत्येक वेळेला. कारण पूर्वी जेव्हा सुरू केलं असेल त्यावेळेचं माहित नाही, पण माझ्या आठवणीत सुद्धा अगदी जेव्हा मी इथे कामाला यायला लागलो त्यावेळेला जेवढं लोणचं आम्ही बनवत होतो त्याच्या काही पटीत सध्या बनवतोय. सो जेव्हा व्हॉल्युम्स वाढतात त्यावेळेला नवीन तंत्रज्ञान वापरावंच लागतं.
मॅन्युफॅक्चरिंग साईडला त्या मानाने फार नवीन तंत्रज्ञान नाहीये, कारण आमची पहिली स्टेप अशी आहे की कैरीतली बाट वेगळी काढायची. तर ह्या कामासाठी आपल्याकडे अजून मशीन्स उपलब्ध नाहीयेत. सो ते आम्ही लेबर फोर्स कडनं करून घेतो. आणखीन कैरीची बाट बाजूला झाल्यावरती जो गर उरतो ते कापायला मात्र आपल्याकडे मशीन्स आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जवळपास मशीननी होतात. म्हणजे कैरीचं कटिंग मशीननी होतं, मिक्सिंग मशीन वरती होतं, मोठमोठ्या बॅचेस असतात, 200 किलो ते 400 किलोच्या बॅचेस आमच्या बनतात, बॅरल्स मध्ये स्टोअर होतो. आणि पुढे जे पॅकिंग होतं बॉटल्स मध्ये त्याची कम्प्लीट ऑटोमॅटेड बॉटलिंग लाईन आता आहे. कारण पूर्वी सेमी ऑटोमॅटिक असायचं की मशीन हे फिलिंग करायचं तर ते मॅन्युअली त्याला बॉटल लावायला लागायची. आता ते काही नाही, कन्व्हेअर वरनं बॉटल इकडनं घेऊन जातं, फायनल होऊनच ती बाहेर पडते. पण जसे व्हॉल्यूम वाढतात तसं हे नवनवीन तंत्रज्ञान आम्हाला आणावं लागलं, कारण त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. त्याच्यापेक्षा मसाल्यांमध्ये जास्त नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं. पॅकिंगची जी मशीन्स मसाल्यांची असतात ती जरा जास्त हाय स्पीड असतात. म्हणजे पिकल बॉटल आम्ही हार्डली 20 बॉटल पर मिनिटच्या स्पीडनी भरू शकतो आमच्या मशीनवर. परंतु जे आमचं पॅकिंग मशीन्स मसाल्यांची आहेत ती साधारण 60 बॉटल पर मिनिट, 60 मसाल्याची पाकिटं एका मिनिटाला भरतात. तर ती सगळं त्याच्यात जास्त ऍडव्हान्स मशिनरी उपलब्ध आहे. अच्छा अच्छा. बरं अजित दादा, जीवनात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची सहचारिणी ही समर्थपणे उभी असते. तर आता आपण ओळख करून घेऊया दर्शकांनो सौ अपर्णा बेडेकर यांची. अपर्णाताई, तुमचं मूळ गाव कोणतं? मूळ गाव खरं तर म्हटलं तर हे जे बेडेकरांचं गाव म्हणजे माझं माहेरचं मूळ गाव म्हटलं तर ते कोकणातलं बेडेकरांचं हे जे गोवळ म्हणून गाव आहे त्याच पंचक्रोशीत येणारं देवाचं गोठणं. हे आमचं मूळ गाव. पण बाकी माझं लहानपण सगळं मुंबईतच गेल्यामुळे त्या माझा स्वतःचा काही जुन्या आमच्या गावाशी काही फारसा संबंध आलेला नाही. बर बर. मग तुमचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं? हो, मुंबईतच झालं. हो हो. आणि तुमच्या ज्या शैक्षणिक अचीवमेंट्स आहेत त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. हो, शैक्षणिक अचीवमेंट्स अशा की मी सिडनम कॉलेजमधनं म्हणजे बीकॉम ग्रॅज्युएट झाले. आणि थोडासा काळ आता म्हटलं तर जुनाच म्हणायला हवा, कारण माझं लग्नच 22व्या वर्षी झालं. इतक्या लवकर काही हल्ली कोणी लग्न करत नाही, पण झालं आता. आणि त्याच्यानंतर मग काही वर्ष म्हणजे मी लॉ करत होते ते मध्येच सोडून दिलं होतं. पण मुलं आणि मधली एक 5-6 वर्ष 10 वर्ष गेल्यानंतर मात्र माझी खूप आवड होती मराठी साहित्याची, वाचनाची, लेखनाची, वक्तृत्वाची खूप आवड होती. खूप वाचायचे मी. आणि नंतर असं कळलं होतं की मुंबई विद्यापीठामध्ये जे त्यांचं डिस्टन्स एज्युकेशन डिपार्टमेंट आहे की ज्याला मला प्रत्यक्ष जाऊन लेक्चर्स अटेंड करायला लागणार नाहीत, तर मला घरी बसून अभ्यास करून पेपर्स देता येतील असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी एम ए मराठी करायचा नक्की केलं. आणि मधली गॅप खूप मोठी गेली होती की 10 वर्ष काही अभ्यासाशी टच नाही, मुलं लहान वगैरे असं असताना. पण माझ्या घरनं म्हणजे या सगळ्याच बेडेकर मंडळींचा खूपच सपोर्टिव्ह सगळी माझी फॅमिली असल्यामुळे प्रयत्नपूर्वक मी तिथे ऍडमिशन घेतली. आणि मी मुंबई विद्यापीठात एम ए मराठी करून मी सर्वप्रथम आले. मला सुवर्ण पदक आहे एम एचं 6 आणि 7 सालचं. आणि मग ह्याच्यानंतर मात्र मग काहीतरी अभ्यास करू, अधिक जो आवडीचा विषय आहे त्याच्यात अधिक संशोधनात्मक अभ्यास करू असं माझ्या मनात होतंच. आणि तशी संधी मला खूप छान चालून आली. मी सगळ्यात आवडता विषय माझा मराठी साहित्यातला संत साहित्य हाच होता. म्हणजे जे आम्हाला 8 पेपर मराठीचे होते त्यातला संत साहित्याचा पेपर खूप आवडायचा आणि मी खूप भरभरून लिहायचे, वाचायचे, त्याच्यावरती बोलायचे. त्यामुळे मग आता अभ्यास करायचा तर याच विषयात करावं असं मनात होतं. आणि योगायोगाने लक्षात असं आलं की समर्थ रामदासांचं जे साहित्य आहे अजूनही महाराष्ट्रात अशी हे आहे की मनाचे श्लोक, दासबोध या गोष्टी माहीत नाहीत असं महाराष्ट्रात साधारण घर नाही. कारण अजूनही ह्याचं नित्य वाचन, पाठांतर हे सुरू असतं.
पण त्याच्या बाहेर मात्र त्यांचं प्रचंड साहित्य आहे, ज्याला स्फुट साहित्य म्हणतात, ज्याला असा कुठलाही ग्रंथ त्याचा बनला नाही. दासबोधासारखा, दासबोध, आत्माराम हे 2 त्यांचे ग्रंथ. पण त्याच्या बाहेर असलेल्या विस्तृत साहित्याकडे विशेष कोणाचं संशोधनात्मक लक्ष गेलेलं नाही असं लक्षात आल्यानंतर मी तो समर्थ रामदासांच्या स्फुट साहित्याचा विषय अभ्यासासाठी निवडला. आणि मी 2017 साली मला मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संत साहित्यात मिळाली. आणि 2018 साली याच माझ्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार आहे, जो सर्वोत्कृष्ट संत साहित्य प्रबंधाला दिला जातो, तोही मला मिळाला. अरे वा, खूपच छान, खूप छान अपर्णाताई. आणि तुमची आणि अजितदादांची प्रथम भेट केव्हा आणि कशी झाली? नाही, आम्ही तसे शाळेतच एकत्र होतो. म्हणजे भेट कधी झाली तर शाळेत रोजच भेटायचो. पण नंतर मात्र शिक्षणाच्या निमित्ताने ह्याच्या निमित्ताने कॉलेजेस वेगळी होती. आणि माझं माहेरही गिरगावातलंच, म्हणजे आता माझे आई बाबा दुसरीकडे राहायला गेले, त्यामुळे जवळच राहायचं मी. शाळा एकच होती, त्यामुळे आमची भेट कधीतरी शाळेतच झालेली आहे, रोजच भेट झालेली आहे खरं. अच्छा अच्छा. आणि दर्शकांचा पुढचा प्रश्न आहे की आपला प्रेमविवाह आहे का अरेंज मॅरेज? हो, प्रेमविवाह आहे, प्रेमविवाह. अच्छा. बरं, मग तुम्हाला प्रभावित करणारा अजितदादांचा कोणता गुण, असा एखादा गुण ज्याने तुम्हाला खूप जास्त प्रभावित केलं? हो, म्हणजे खरं तर त्याच्या सगळ्या कामांमध्ये खूप रस घेऊन त्याला प्रोत्साहित करणं, किंवा माझ्या कामांमध्ये मला खूप मागे लागायला लागतं एखाद्या गोष्टीच्या. मी चटकन कर आणि ती मी गोष्ट केली असं माझ्याकडनं होत नाही. तर ह्या बाबतीत तो प्रचंड मागे लागलेला असतो माझ्या, की म्हणजे मला काही सबमिशन्स असली किंवा मला कोणाला जाऊन भेटायचं असलं किंवा माझी कामं अर्धवट राहतायत आणि मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, म्हणजे माझ्या अभ्यासातली म्हणा किंवा कुठलीही म्हणा, तर त्याचं खूप त्याच्यावरती बारीक लक्ष असतं, की तुझे हे फोन्स झाले का, तुझे हे ईमेल्स तपासून झाले का, हे फोटो तुला सगळे कलेक्शन्स होती ती सगळी झाली का, तुझे सबमिशन्स कुठपर्यंत आली, असं सगळं त्या माझ्या कामांमध्ये त्याचा खूप महत्वाचा वाटा होता. म्हणजे नुसतंच ही करते तर तिला करू दे असं नाही, तर त्याच्यात अतिशय म्हणजे प्रभावीपणे तो त्याच्यात दखलंदाजी हा खरा वेगळा शब्द आहे, पण तो चांगल्या अर्थाने खूप काळजी करत होता की या सगळ्यातनं समरस होऊन त्यांची तुम्हाला साथ होती, तुम्ही जे करत होता ज्या कार्यामध्ये. खूपच म्हणजे तो त्याच्या, जेव्हा माझा हे सगळा अभ्यास सुरू होता त्यावेळेला आमच्या 2 मोठ्या फॅक्टरीज गुजरातमध्ये उभ्या राहिल्या. म्हणजे एक, आता त्यांनी सांगितलं तसं, एक लोणच्याची आणि एक मसाल्याची. आणि त्या सगळ्या फॅक्टरी नव्याने सेटअप करणं म्हणजे केवढं मोठं काम आहे आपण जाणू शकतो, की घर पाहावं बांधून तसंच आहे, फॅक्टरी सुद्धा पाहावी बांधून, इतकं मोठं ते काम होतं. पण त्या कामामध्ये तो प्रचंड बिझी असायचा, पण तरीही खूप लक्ष ठेवून असायचा. मुलांवरती, एकूणच कुटुंबावरती त्याचं खूप लक्ष असतं. निश्चितच हा खूप मोठा गुण आहे. आणि अजितदादांसाठी माझा प्रश्न आहे की अपर्णाताईंचा तुम्हाला प्रभावित करणारा कोणता गुण? आता कुठपासून आठवू प्रश्न आम्हाला आवडेल सगळं ऐकायला. नाही, तशा आठवणी लहानपणापासूनच्या, जसं आमचं बोलणं झालं तसं शाळेत असताना जर का म्हणाल तर नाटकामध्ये कामं करायची. तर त्यावेळेपासून तर तशी फेमस होती आमच्या ह्याच्यामध्ये. नंतर आमची कॉलेजेस वेगळी होती, त्याच्यात काही एकमेकांशी तेवढा संपर्क नसायचा. परंतु सिडनम कॉलेजमध्ये माझे खूप मित्र होते, तर तिकडच्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमांना आम्ही जायचो. मराठी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये पण स्टेजवरती सगळं सांभाळणारी हीच असायची. सो एकूण ती तशी पब्लिक, सोशल आणि पब्लिक फिगर होती ती पहिल्यापासून. तो एक पहिल्यापासून लक्षात राहिलेला विषय आहे. कारण नाही म्हटलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये स्टेज फिअर म्हणतात ते मला खूप होतं, पण हिला अजिबात नव्हतं. तर एकूणच असं, म्हणजे आमचे दुसरे पण काही मित्र होते गाणारे वगैरे, तर मला असं दरवेळेला वाटायचं की ह्याना अरे वरती जाऊन कसं टेन्शन घेत नाही स्टेजवर जाऊन. तर त्याच्यातली एक ही होती. तसं पुढे म्हणजे कसं काय आहे, आमच्या दोघांच्या मध्ये कधीच ना अजूनपर्यंत मला आठवत नाही की बाबा कधी मतभेद फार मोठे कधी झालेत, हे कधीच आठवत नाही.
आणि एक गोष्ट आमच्या दोघांच्यात एक कॉमन आहे, म्हणजे दोघांनाही भटकायला भरपूर आवडतं, फिरायला भरपूर आवडतं. आम्ही जवळजवळ दर दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुठेतरी फिरायला जातो. आणखीन मुलांना घेऊन पण जातो. आणखीन दुसरं एक आवडतं ते म्हणजे जिथे लोक गर्दी करून जातात, जी फार प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत, ती थोडीशी बाजूला ठेवून आडवळणाच्या वाटांमध्ये फिरायला आम्हाला दोघांनाही आवडतं. सो हा एक कॉमन आवड दोघांची आहे. अच्छा अच्छा. आणि तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरीची तारीख काय आहे? 21 ऑगस्ट. 21 ऑगस्ट. अच्छा. आणि अपर्णाताई, लिखाणाव्यतिरिक्त तुमचे काय काय छंद आहेत? काय आवडतं तुम्हाला? आता अजित म्हणाला तसं की भटकायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. म्हणजे देशात पण खूप प्रवास आम्ही केलेत, परदेशात तर ह्या बीएमएमच्या निमित्ताने आम्ही आलोच आहोत अमेरिकेला, युरोपला फिरलो आहोत. तसं परदेशातही खूप फिरलो. आता त्याने सांगितलं तसं की थोडंसं काय म्हणतात त्याला, ठरलेल्या रुळलेल्या वाटा सोडून आडवाटेनी जाणं, ह्याच्यात आम्ही 1-2 गोष्टी खूप आवडीने केल्या. ते म्हणजे आमचा अंगारकी ट्रेकिंग नावाचा एक ग्रुप आहे. आणि अंगारकी म्हणजे मंगळवारी आलेली संकष्टी चतुर्थी. तर अशा अंगारकीला महाराष्ट्रातल्या कुठच्या तरी गड किल्ल्यावर जायचं जिथे गणपतीचं देऊळ आहे. आणि त्या गणपतीची षोडशोपचारे पूजा, सहस्रावर्तन, सोवळ्यात स्वयंपाक आणि संध्याकाळी म्हणजे उपास सोडताना उकडीचे मोदक करून देवाला नैवेद्य. इतका शास्त्र. आणि त्याचं मुख्य कारण असं की आपण म्हणतो हे गड संवर्धन वगैरे झालं पाहिजे, आपल्याकडनं फार आभाळ झाले, ह्याच आपल्या सगळा सांस्कृतिक ठेवा आहे आपला सगळा हा महाराष्ट्राचा. पण त्याच्यात हे नुसतं बोलणं सोपं आहे, पण करणं त्याच्यामध्ये काहीतरी, हा खूप चांगला विषय आहे. आणि आमचा एक मोठा ग्रुप आहे. ऍक्च्युली आम्ही दोघं जॉईन झालो ते बरंच नंतर. ह्याच्या आता जवळजवळ 50 गड किल्ले असे झालेत की असा आडवाटेवरचा मुद्दाम गणपती शोधला गेला की ज्याला वर्षभरात वरनं पडणाऱ्या पावसाचं पाणी सोडलं तर त्याला कधीही पाणी सुद्धा मिळत नाही त्या गणपतीला. म्हणजे त्याची कधी पूजा होत असेल नसेल काही नाही, अगदी धूळ खात वाटेवर कुठेतरी एखाद्या कडे कपारीत असं ते देऊळ साधारण गड बांधताना गणपती स्थापन केलेला आहे, पण तो आडवाटेचा तसाच राहिला, असं झालंय. पण मग अशा गणपतींचं आणि मग त्या निमित्ताने गडावरती जायचं, म्हणजे सोमवारी गड चढायचा, मंगळवारी हे सगळं पूजेचं कार्यक्रम आटवायचा आणि बुधवारी उतरायचं, असा एक कार्यक्रम. आणि सोमवारी तो सगळा गड फिरायचा चढल्यानंतर. आणि गड संवर्धनाची एक मोहीम विशेष की काही साफसफाई, पाण्याचं तळं असेल तिथे ते स्वच्छ करणं, कुठेही आपला 2-3 दिवसात प्लास्टिक कचरा, काहीही कचरा आपला तिथे सोडला जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेणं. आमच्या बरोबरच्या आमच्या पुढच्या पिढी म्हणजे आमच्या मुलांना सुद्धा घेऊन जाणं, म्हणजे जेणेकरून ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हे पुढे सुद्धा मुलांना कळावं. आणि त्यानिमित्ताने ट्रेकिंग आणि गप्पा, गाणी, विनोद, धमाल, खेळ, हा तर सगळा धमाल विषय तर असायचाच. कॅम्प फायर असायचं, म्हणजे करतो आम्ही, त्यामुळे रात्रभर जागरण, त्यामुळे मजा आणि काही काम. आमच्याकडे एक शेवटच्या दिवशी उतरताना एक छान त्याच्यात एक टर्म आहे, शिव्या आणि ओव्या नावाची. की शिव्या ह्याचा अर्थ की काय 2-3 दिवसात आपलं एकमेकांचं आवडलं नाही तेही सांगून जायचं की नाही पुढच्या वेळेला हे असं करायचं नाही. आणि ओव्या ह्याचा अर्थ की आपण इथे काय छान करून गेलो असंच आपल्याला पुढे न्यायचंय. असा तो एक अंगारकी ट्रेकिंग ही एक आमची खूप छान आवड जोपासली गेली. हा ग्रुप गेली 35 वर्ष ट्रेक नेतोय आणि 50हून जास्त किल्ले त्यांनी केलेत. आम्ही जवळजवळ गेली 15-20 वर्ष, म्हणजे मी 20 वर्ष जातोय, अपर्णा जवळजवळ गेली 15 वर्ष जाते. आम्ही साधारण 25 एक किल्ले शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती, वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन हा उपक्रम केलाय. म्हणजे आताच तुम्ही म्हणालात ना की लिखाणाशिवाय, तर लिखाणातलंच एक सांगते की यातला जो आमचा राजगडचा ट्रेक आहे, आता 4,500 फूट आम्हाला चढायचं होतं. म्हणजे टफ ट्रेक होता, चांगलाच ट्रेक होता. तर त्यावेळेचं जे सगळं वर्णन आहे ते मी आत्ताच फेसबुकवर माझ्या ह्याच्यावरती लिहून टाकलं होतं की खूप सुंदर अनुभव त्या सगळ्या ह्याचा होता की 2-3 दिवसात आम्ही राजगडावरती, राजगडाच्या 3 माच्या आहेत, मर्सिडीजचं जे चिन्ह आहे ना तशा दिसणाऱ्या 3 दिशांना जाणाऱ्या 3 माच्या, आणि तो इतका विशाल गड आहे
की ज्यामुळे त्या गडाला कधीही वेढा पडूच शकला नाही. म्हणजे महाराजांनी आपली राजधानी म्हणून त्या गडाची का निवड केली असावी हे तिथे गेल्यानंतर लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर वरती 1,500 फुटाचा बालेकिल्ला, आणि फार अद्भुत आहे तो सगळा गड. त्याचं लेखन मी केलं होतं, त्याचे पोस्ट केली होती, खूप सुंदर वाचण्यासारखं आहे. आणि दुसरं असं एक ऑफ द वे जाण्यासारखी काही गोष्टी म्हणजे अंगकोर वाट म्हणून जे ठिकाण आहे कंबोडिया मधलं, की जे सर्वात मोठं आणि सर्वात प्राचीन असं विष्णू मंदिर आहे, की जे आता त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याची काय काय म्हणायचं त्याला, की त्याचे नाव आता आलेलं आहे. तर अशी काही वेगळी ठिकाणं बघणं ही माझ्या लेखनाशिवाय अभ्यासाशिवाय ही आमची दोघांचीही खूप आवड आहे. आणि त्याच्याबरोबर बेडेकरांच्या घरातल्या ज्या सगळ्या एकूण हे आहेत त्याच्यामध्ये आता सोशल ऍक्टिव्हिटीज आमच्या खूप आहेत. म्हणजे गेली 15 वर्ष आम्ही व्यासपीठ आणि मार्गशीर्ष महोत्सव या नावाने आमच्या उद्योगधंद्याच्या शताब्दीनंतर ज्या गिरगाव आणि ह्या भागामध्ये आम्ही म्हणजे पाळमुळं आमची रोवली गेली आणि हा एवढा विस्तार गगनावेरी गेला असं म्हणायचं, तर तिथे आपण ह्या समाजाचं पण काहीतरी ऋण लागतो. आणि ते ऋण कुठल्याही पैशाच्या स्वरूपात कुठच्याही बाकीच्या स्वरूपात दिलं तर ते कधीतरी संपणार आहे. पण ते ऋण फेडण्याचा एक वेगळा प्रयत्न म्हणजे माझ्या सासऱ्यांची, वसंतराव बेडेकरांची ही कल्पना होती की आपण एक ज्ञानयज्ञ सुरू करूया की ज्यामुळे हे कायमस्वरूपी आपल्याकडे लोकांच्या लक्षात राहील, काही नवीन गोष्टी कळतील. तर हे जे आमच्याकडे उपक्रम गेली 15-20 वर्ष सुरू झाला, त्याच्यात प्राचार्य राम शेवाळकर, त्याच्यानंतर भागवताचार्य वाना उत्पात आणि बरीच मोठी मंडळी म्हणजे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासारखे खूप मोठे नावाजलेले नामांकित असे आदरणीय वक्ते आमच्याकडे येऊन गेले. आणि राहुल देशपांडेंसारखी खूप मोठी गायक मंडळी येऊन गेली, की जेणेकरून ज्या समाजात आपण मोठे झालो तिथे असा एक सामाजिक उपक्रम सुरू करावा. आणि दर महिन्याची खूप वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं, आता साधारण एक 150 व्याख्यानं झाली असतील, 100च्या वर तर नक्की झाली असतील, अशी एक व्याख्यानांची खूप मोठी मालिका आम्ही इथे सुरू केली. तर अशा सगळ्या सामाजिक उपक्रमात भाग घेणं पण मला खूप आवडतं. खूप छान. म्हणजे मजा, त्याचबरोबर आपली जी सामाजिक बांधिलकी आहे आणि लोकांच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल घडतो याने. मोठ्यांचं बोलणं ऐकायला मिळतं, खूप माणसांना त्यामुळे प्रोत्साहन मिळतं, इन्स्पिरेशनल थॉट्स ऐकायला मिळतात. त्यामुळे खूपच छान आवड आहे, खूपच छान. आणि अजून एक प्रश्न म्हणजे की अपर्णाताई, बेडेकरांची सून झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात घडलेला एखादा असा बदल? खरं सांगायचं तर मी खूप सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं या घरी आले आणि इथे आल्यानंतर थोडंसं दडपण हे निश्चित होतं की फार मोठ्या नामांकित घरामध्ये आपण प्रवेश करतोय. पण बदल म्हणाल तर खरं तर खूप लहान वयातच माझं लग्न झालं होतं आणि सगळं जे काय शिकले ते इकडे आल्यानंतर खूप काही गोष्टी मी शिकले. म्हणजे एक म्हणजे कुठल्याही छोट्याशा कार्यक्रमात, ही सगळी बिझनेस फॅमिली असल्यामुळे ना, लहानातल्या लहान गोष्टीचं व्यवस्थापन हे आमच्याकडे इतकं काटेकोरपणे, म्हणजे उद्या कोणी जेवायला यायचं असलं, म्हणजे अगदी 4 माणसं जरी जेवायला यायची असली तरी त्याचं नियोजन सगळं आदल्या दिवशी किती छान पद्धतीने केलं जात असतं. याचे छोटे छोटे धडे आहेत हे. आणि त्याच्यानंतर ही सगळी मंडळी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी म्हणजे बाबा अनेक ठिकाणी विश्वस्त होते, सल्लागार मंडळांवर होते, अजित सुद्धा अनेक ठिकाणी असतो. तर ही अध्यक्षपद, ही सल्लागार मंडळ, अशा ह्याच्यामुळे आमचं घर हे तसं ना या भागातलं एक काय म्हणायचं त्याला, की पालक घर असल्यासारखं आहे. त्यामुळे खूप संस्थांची वेगवेगळी मंडळी, कार्यकर्ती मंडळी, खूप मोठी मोठी माणसं आमच्याकडे येऊन गेलेत. त्यामुळे ह्या सगळ्या उठबशीतनं, नाहीतर अदरवाईज हे एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय घरामध्ये जे मला हे बघायला मिळालं नसतं, अशी खूप मोठी मंडळी आमच्या घरी येऊन गेलेत आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळालं, खूप बदल तर मला निश्चित. आणि या सगळ्यांचा एकूणच शिक्षण, अभ्यास, या सगळ्या गोष्टीला असलेला पाठिंबा, याच्यामुळे खूप मोठा फरक पडला असं मला वाटतं.
मला तुम्हाला असं सांगावं वाटतं की तुम्ही खूप असामान्य आहात आणि हिऱ्याला कोंदण मिळालं असं वाटतं तुम्ही जे काय सांगता त्यावरून. बरं, पण आता सध्या या COVID-19 मुळे व्यासपीठ वगैरे बंद असेल ना? बंद आहे. महिन्यातनं 2 साधारण व्याख्यानं असायची, परंतु गेली काही दिवस सगळं बंद आहे. अगदी मला आठवत आहे की आमची कार्यक्रम पत्रिका छापूनही झाली. साधारण 15 मार्चच्या 12-15 मार्चच्या मधला कुठला तरी दिवस असेल आणि पुण्याचे डॉक्टर देगलूरकर म्हणून आहेत, खूप मोठे सायंटिस्ट आहेत आणि त्यांचं मूर्तिशास्त्र ह्या विषयावरचा अभ्यास आहे आणि ते त्यांच्या सगळ्या स्लाइड सकट त्यांच्या आणि त्यांचं वय आता 80 वर्ष असेल आणि त्या सगळ्या कार्यक्रम पत्रिका आमच्या छापूनही झाल्या होत्या आणि त्या आता पाठवणार तेवढ्यात हे सगळे लॉकडाऊनचे आणि म्हणजे निर्बंध सगळे आले आणि त्यांनी फोन केला आमच्याकडे की मग आपण काय करायचं कार्यक्रमाचं. आता 80 वर्षाची एवढी मोठी व्यक्ती आहे, सायंटिस्ट आहेत स्वतः ते आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा विषय आमच्याकडे असा होता की ते आपल्याला सगळ्या महाराष्ट्रीय माणसांना जे अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला पूजनीय असं असलेलं ठिकाण म्हणजे पंढरपूर, तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीचा इतिहास आणि त्या मूर्तीचं सगळं वर्णन हे त्यांच्या मूर्तिशास्त्राच्या आधारे ते आम्हाला सांगणार होते. त्यांचं जे काही रिसर्च आहे त्याच्यातलं ते आम्हाला खूप इंटरेस्टिंग विषय होता. पण शेवटी 12 मार्च पासून हे सगळं नियम आल्यामुळे आणि त्यांचं वय 80 वर्ष होतं, मुंबई पुणे येताना सुद्धा काही त्यांना त्रास होऊ शकला असता आणि इथे आपल्याकडे गॅदरिंग करायचं तरी प्रश्न होता, पोलिसांचे निर्बंध आले होते. त्यामुळे मग साधारण 12-15 मार्च पासून हे सगळं आता सगळं बंद आहे सध्या सगळीकडे बंद. अजित दादा, करोनाच्या या काळामध्ये सध्या विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक सगळं बंद आहे, तर त्यामुळे या निर्बंधांमुळे व्यवसायात करावे लागलेले बदल याविषयी काही सांगाल का? या निर्बंधांमुळे तशी एकूणच उद्योग करणाऱ्यांवरती कठीण परिस्थिती आहे. म्हणजे मुंबई म्हणजे भारतामध्ये 23 मार्चला एक दिवसाचा आधी पहिल्यांदा जनता कर्फ्यू म्हणून मोदी साहेबांनी डिक्लेअर केला आणि 25 मार्च पासून पूर्ण लॉकडाऊन झालंय. आता त्याच्यानंतर एक एक नियम किंवा त्याच्यातल्या शिथिलता रूल्स यायला लागले. त्या ह्याच्यात इसेन्शियल फूड्स म्हणजे इसेन्शियल कमॉडिटीज ज्याच्यात फूड येतं असे आस्थापनं चालू राहू शकतील म्हणून सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही अप्लाय केला आणि एंड ऑफ मार्चला किंवा 1 एप्रिलच्या दरम्यान आम्हाला परवानगी मिळाली ऑपरेट करायला. परंतु कसं आहे की ऑफिस आमचं मुंबईत आहे, मुंबई रेड झोन मध्ये होती, तर मुंबईतल्या सगळ्या ट्रेन्स बंद केलेल्या आहेत. ट्रेन्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट हे बंद असल्यामुळे आणि प्रायव्हेट ऑफिसेस चालवायला आजपर्यंत अलाउड नाहीये. सो आमचं ऑफिस म्हणाल तर सगळं बंद आहे. फॅक्टरीला पहिली परमिशन मिळाली, पण त्याच्यात 25% वर्कफोर्सनीच तुम्ही काम करायचं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. त्याच्यामुळे असं व्हायला लागलं की ह्या सीझनला आम्हाला जवळजवळ 125 माणसं लागतात, परंतु फक्त आमच्याकडे 25 माणसं अवेलेबल होती, त्याच्यात आम्ही काम सुरू केलं. त्याच्यामुळे म्हणजे काय आउटपुट फारसा मिळायचा नाही. लोणच्याच्या फॅक्टरीत 12-15 जण, मसाल्याच्या फॅक्टरीत 10-12 जण. हे 3-4 आठवडे या पद्धतीने आम्ही चालू केलं की जे फक्त महत्वाची 2 उत्पादनं बनवायची प्रत्येक ठिकाणी. त्याच्यानंतर एप्रिलच्या 20 तारखेच्या दरम्यान आमच्या शेजारच्या गावामध्ये 1-2 पेशंट सापडले आणि सगळा एरिया जो इंडस्ट्रियल एरिया आहे तो कंटेनमेंट झोन डिक्लेअर झाला आणि जवळजवळ 6 मे पर्यंत सगळं बंद होतं. म्हणजे तिकडचे रोड पण बॅरिकेड्स घालून बंद होते, फॅक्टरी जवळ पण जाता येत नव्हतं, मॅनेजर्स स्वतःच्या घरात अडकले होते कारण ते पण कंटेनमेंट झोन मध्ये होते. तर 21 एप्रिल ते 6 मे पर्यंत सगळं बंद होतं आणि 6 मे नंतर परत आता उघडलंय आणि आता थोड्या प्रमाणात म्हणजे आता आम्हाला त्यांनी 70 माणसांची परमिशन दिली आहे आमच्या कारखान्याला. परंतु झालंय असं की आमचं ते बॉर्डरवरती आहे, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर. गुजरातमध्ये आमचा कारखाना आहे, वलसाड जिल्ह्यामध्ये जिथे कैरी होते तिथे आम्ही फॅक्टरी सुरू केली. तर आणि कामगार येतात महाराष्ट्र साईडनं, कारण तिथे जे तळासरी वगैरे वनवासी भाग आहेत तिकडचे सगळे कामगार कामाला येतात. तर ह्या स्टेट बॉर्डर क्रॉस करायला अजून परवानगी नाहीये. त्या कारणामुळे आमचे तिथे जे नेटिव्ह कामगार आहेत
एक 35 जण माझ्याकडे नेटिव्ह कामगार आहेत, तेवढीच माणसं फॅक्टरीवरती येऊ शकतात. आणि स्टेट क्रॉस करायची परवानगी अजूनही आम्हालाही नाहीये, त्याच्यामुळे मी पण जाऊ शकत नाही, आमच्या घरातलं कोणीही जाऊ शकत नाही. परंतु जसं आहे त्या पद्धतीने आम्ही काम चालवतोय. गुड्स व्हेकल ट्रान्सपोर्ट करू शकतायत. आमच्या त्या सगळ्या चारी पाची व्हेकल्सना आम्ही परमिशन मिळवली आहे. आमचं वेअरहाऊस कर्जतला आहे की जिकडनं अख्ख्या भारतभर डिस्पॅचेस होतात, ते पण आता फंक्शनिंग आहे. पण तिकडचे सुद्धा जे कॉन्ट्रॅक्ट लेबर होते, ते हे जेव्हा सुरू झालं तेव्हा ते आपापल्या गावाला गेले. नागपूरचे आमचे नागपूर साईडचे आमच्याकडे वर्कर असतात, तर ते निघून गेले. तर लोकल साधारण 5-6 जण आहेत, त्याच्यात काम चालू आहे. जसं जमेल त्या पद्धतीने करतोय. पण साईड बाय साईड आता एक्सपोर्टच्या काही ऑर्डर्स माझ्याकडे होत्या आधीपासून, तर त्या एक एक आमच्या पूर्ण होत आल्या आहेत. म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये आता आमची एक शिकागोची लोणच्याची फुल कंटेनरची ऑर्डर आहे, ती आमची पूर्ण झाली आहे. पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी ती निघेल. नंतर नवीन आम्ही जे फ्रोझन फूड्स चालू केलंय, तर तुमच्या इथे उकडीचे मोदक वगैरे सुद्धा आम्ही पाठवलेत. तर ह्या फ्रोझन फूडची पुढची ऑर्डर शेड्यूल्ड होती मिड एप्रिलला पाठवायची, परंतु ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये सगळाच गोंधळ झाला. ती आता पुढल्या आठवड्यात डिस्पॅच होतीये. सो आता एक्सपोर्ट पण हळूहळू ज्या स्पीडने आम्ही बनवू शकतो आता, त्या ह्याच्यात आम्ही सगळं करायचा प्रयत्न करतो. आणि एकूण उत्पादन श्रेणी आता 50 उत्पादनं सगळी मिळून असतील, लोणची, मसाले, पिठं, चटण्या मिळून. तर ह्याच्यातल्या एक 12 ते 15 उत्पादनांना प्राधान्य दिलंय. तेवढाच माल बनवायचा, कारण सगळा याच्यातच 80% सेल असतो साधारण. तेवढ्याच ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आम्ही करायचा प्रयत्न करतो. परिस्थिती जरा कठीण आहे, परंतु करावं लागतंय जसं आहे ज्या नियमात. कारण सगळ्यांच्या सोयीसाठी आणखीन तब्येती नीट राहाव्यात याच्यासाठी हे नियम आहेत, ते फॉलो करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. आणि ते म्हणतात ना, वेन गोइंग गेट्स टफ द टफ गेट्स गोइंग. अशी डिस्पॅच होणार आहेत ऑर्डर्स ऐकून खूप आनंद झाला की येणार आहेत ऑर्डर्स, सगळं काम होईल, हळूहळू सगळं सुरळीत होईल. आणि करोनातनं पण आपण सगळेजण ह्यातनं बाहेर पडू. फक्त इट्स अ मॅटर ऑफ टाइम, थोडा काळ जावा लागेल असं वाटतं. हा, बरं, आता अजून एक प्रश्न म्हणजे की तुम्हाला जशी नाटकांची आवड आहे तशी गाण्यांची वगैरे पण आवड आहे का? तुम्ही गाणं वगैरे काही म्हणता का अपर्णाताई? छानसे नाव दोघही जण खूप ऐकतो. म्हणजे काय शास्त्रीय गाण्यांपासून ते रॅप पर्यंत कुठलं काय खूप आवडतं त्याला, खरंच आवडतं. मलाही खूप आवडतं, पण गाता मात्र येत नाही. असं एखादं गाणं जे अजितदादा तुम्ही अपर्णाताईंसाठी म्हणता, किंवा असं काही एखादं आम्हाला दर्शकांशी अजिबात नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मराठी भावगीतं वगैरे जर गाडीतनं जाताना मी जर का सीडी एखादी टाकली आणि शुक्रतारा मंदवारा वगैरे ही गाणी म्हणजे अशी समजा जर का कधी लागली, म्हणजे मला जे म्हणतो, एक तर ती सीडी काढून टाक, मी ती पापडासारखी नाही तर कुस्करून टाकेन, कारण तो पापडासारखीच मला दिसतेय. अजिबात अशी गाणी काही लावायची नाहीत. आणि मुळात म्हणजे शुक्र हा तारा नाहीये, हा तो ग्रह होता वगैरे, इथून मला कुठलं तरी शास्त्रीय ज्ञान त्याला सांगायला सुरुवात करतो. त्यामुळे गाणं असं एकमेकांसाठी म्हणणं वगैरे हे फारच वेगळी गोष्ट आहे. असं काही आम्ही केलेलं नाही कधी. पण ऐकायला मात्र खूप आवडतं. आणि कॉन्सर्ट्सला सुद्धा जाणं आणि खूप आवडतं. अच्छा, असा एखादा सिनेमा जो तुम्ही दोघांनी पहिल्यांदा पाहिला किंवा तुम्हाला दोघांना आवडतो? चिकार बघितले? खूपच. चिकार बघितले. म्हणजे सिनेमाची आवड मला जास्त होती अपर्णापेक्षा. आणि कॉलेजमध्ये असताना तर मी म्हणजे आमचा मित्रांचा ग्रुप जर आठवड्याला पिक्चर हा कमीत कमी बघायचोच. आणि ते कुठले म्हणजे अमिताभ बच्चनचे ते सगळेच पिक्चर बघायचे, त्याच्यात काही हे नव्हतं. इंग्लिश पिक्चर पण सगळे बघायचो. आणि मला आठवतंय आमच्या कॉलेजचा ग्रुप आणि ह्यांच्या कॉलेजचा ग्रुप, म्हणजे आम्ही शाळेत एकत्र होतो, अशा सगळ्या मित्रांनी मिळून प्रिटी वुमन बघितला होता इरॉसला. आणि सगळे म्हणजे आम्ही शाळेतले सगळे मित्रांचं ठरलं होतं काहीतरी, कोणाचा तरी काय इव्हेंट होता मला आठवत नाही, परंतु इरॉस मध्ये आम्ही सगळे जवळजवळ बरेच लोक होतो, 20-25 जण असो आम्ही. आणि तेव्हा इरॉस मध्ये तो पिक्चर बघितला होता. प्रिटी वुमन तेव्हा पहिल्यांदा आला होता. पिक्चर भरपूरच बघितले. मस्त मस्त. प्रिटी वुमन पण एव्हरग्रीन आहे, सगळ्यांचा आवडीचा आहे. जुलिया रॉबर्ट्स
परवाच आम्ही लॉकडाऊनच्या, आता हे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर म्हणजे माझे 25 असेल, अजितचा 30-35 असेल, तरीही परत 3 तास बसून शोले बघितला. खूप वेळा झालेला. आम्ही इकडच्या वॉलवरती आम्ही प्रोजेक्टरनी अख्खा स्क्रीन, म्हणजे अख्ख्या भिंतीचा स्क्रीन करतो, आणखीन पिक्चर बघतो. म्हणजे आता तुम्ही एव्हरग्रीन म्हणालात म्हणून आठवण झाली. म्हटलं लॉकडाऊन असला तरी चालेल, एकदा तरी लॉकडाऊन मध्ये शोले झालाच पाहिजे. छान छान. तर अजून एक प्रश्न म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सगळेजण वेगवेगळे पदार्थ घरी बनवण्याचा प्रयत्न करतायत, तर तुम्ही दोघांनी काय बनवलं किंवा असं काही वेगळं काही ट्राय केलं का? हो, वेगळं म्हणजे काय सांगू तुम्हाला, अजित इज अ मास्टर शेफ. तो फूड लाईन मध्ये आणि ह्याच्यामधला एकदम, म्हणजे माझ्याकडे सुगरणपणा त्या मानाने खरंच कमी असेल, पण अजितने परवा ऍपल पाय केलंय आणि ते इतकं सुंदर झालं की म्हणजे त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी म्हणजे गरम ऍपल पाय आणि त्याच्या बाजूला गार व्हॅनिलाचा स्कूप, छान फोटो बिटो शेअर झालं आणि सगळा पुन्हा उरलेला सगळा पाय फ्रीज मध्ये टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती, रात्री मुलं हे बघत होती, टीव्ही बघत होते, दुसऱ्या दिवशी सकाळी ऍपल पाय संपलेला होता. रात्री टीव्ही बघत बघत मुलांनी फडशा पाडला होता. अतिशय सुंदर झालं. आणि आता तुमची ही मुलाखत तिच्या आधी तो आज 5:30लाच वरती आला आणि मग आज तेवढ्या लवकर घरी का आलाय, तर म्हणाल नाही मला आज वेगळ्या प्रकारे आईस्क्रीम्स करून बघायचे, कारण आता आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे त्याने मँगो आईस्क्रीम आणि चॉकलेट असे थोडंसं त्याच्यात एक्सपेरिमेंटचा भाग पण असतो, कारण म्हणजे आईस्क्रीम आपण घरी बनवतो, घरी आईस्क्रीम बनतं, त्याच्यात थोडेसे आईस क्रिस्टल्स राहतात. कमर्शियल प्रोसेसेस पण मला माहिती आहेत. आमच्या इकडचे सगळ्यात मोठे जे आईस्क्रीम वाले आहेत, नॅचरल आईस्क्रीम मुंबईचे, ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या फॅक्टरीज मध्ये त्यांच्या प्रोसिजर्स, त्यांचं सगळं माहिती आहे. पण त्यांच्याकडची जी टेक्नॉलॉजी आहे ती एवढी ऍडव्हान्स्ड आहे की म्हणजे 85 डिग्री सेंटीग्रेड पासून 6 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत 10 सेकंदात वगैरे एवढं कुलिंग होतं, आणि पुढचं फ्रीजिंग आहे म्हणजे 6 डिग्रीज टू -6 हे 5 मिनिटात वगैरे फ्रीजिंग करतात. तर ही एकदम म्हणजे सॉलिड टेक्नॉलॉजी वापरून ते बनवतात, त्यामुळे त्यांचं एवढं सॉफ्ट आणि मस्त बनतं. आपल्या घरात तसं बनणं काही शक्य नाही. मग ते ओव्हरकम करायला ते थोडासा काय म्हणतात त्याला, फूड लाईनचा अनुभव आणखीन अभ्यास असल्यामुळे मग ऍडिटिव्ह घालून आपल्याला काय काय करता येईल. एक आठवड्यापूर्वी मी एक प्रयोग केला होता, तो पण तेवढा मनासारखा नव्हता. मग आता आज परत काही वेगळे स्टॅबिलायझर्स, त्यांचं कॉम्बिनेशन वेगळी, सगळी आपली नॅचरल झाडापासूनच्या वस्तू आहेत, म्हणजे जे स्टॅबिलायझर्स आहेत ते, आणखीन त्या कॉम्बिनेशन वापरून आज परत एक प्रयोग आहे की घरगुती लेवलला कसं करता येईल ह्या गोष्टी, म्हणजे तशाच सॉफ्ट झाल्या पाहिजे. मी त्याला म्हटलं की आता 100-110 वर्ष तुम्ही मसाले आणि लोणचे असे तिखट सगळ्या स्पायसी व्हरायटी मध्ये आहेत, काही तुला फ्युचर एक्सपान्शन करायचं असेल तर बेडेकर मिठाईवाले किंवा बेडेकर आईस्क्रीम्स. आता परवा त्याचं खूप सुंदर रसगुल्ले, म्हणजे पनीर घरी करून रसगुल्ले, अशा खूप, आता ते ऍपल पाय तर झालंच, आईस्क्रीमचे तर खूप वेगवेगळी व्हरायटी तो करू शकतो. पण घरचं किचन हे एक्सपेरिमेंटल ग्राउंड असतं. म्हणजे आमचे आता फ्रोझन फूड्सचे जेवढ्या काही वस्तू आहेत, तर त्याच्या आमचा एक कन्सल्टिंग शेफ होता की तो आम्हाला वस्तू स्टँडर्डाइज करून द्यायचा. परंतु कित्येक वेळेला आता आपला गोडाचा शिरा आहे साधा, तर तो आपल्या घरी जसा बनतो तसाच आपल्याला कमर्शियली बनवायला पाहिजे. पण मग ते स्टँडर्डायझेशन करायचं तर शेफला पण घरी बोलवायचं, त्या माझ्या घराची प्रोसिजर बघ, माझ्या घरात कसा करतात बघ, मग ती प्रोसिजर मला पण नीट समजली पाहिजे. म्हणजे जरी मी शेफ नसलो, म्हणजे शिक्षणाने शेफ नसलो, तरी त्यातल्या बारकावे मला समजले पाहिजे. त्याच्यासाठी मी किचन मध्ये बऱ्यापैकी वेळ असतो, किंवा म्हणजे मी हे सगळे जेव्हा जेवण बनवत असतात तेव्हा असतो असं नाही, परंतु मी माझी कामं घेऊन किचन मध्ये भरपूर असतो. स्पेशालिटी आयटम्स, रेग्युलर नाही. बरोबर आहे, बरोबर. बरं अजित दादा, मी जेव्हा तुम्हाला भेटले होते अमेरिकेमध्ये, तेव्हा तुमच्याबरोबर एक अतिशय गोड अशी मुलगी होती, तर तुमच्या त्या सुकन्येबद्दल थोडंसं सांगा दर्शकांना. त्या म्हणजे BMM ला आम्ही गेल्या वर्षीच्या BMM ला आलो होतो, तेव्हा आमच्या फॅमिलीतले भरपूर जण आलो होतो. माझा सख्खा भाऊ अतुल, आणखीन त्याची सगळी फॅमिली, अतुल, त्याच्या
त्याची बायको शिल्पा आणि 2 मुलं, ती जुळी आहेत दोघं. ती आता 8वीत होती त्यावेळेला, ती होती. आणि माझ्या एका दुसऱ्या चुलत भावाचा मुलगा होता आणि माझी मुलगी होती अनुष्का. तुम्ही भेटला त्यावेळेला अनुष्का माझ्या बरोबर होती. अनुष्का होती. ती आता म्हणजे शिक्षण होऊन म्हणजे BMM केलं तिने, ग्रॅज्युएट मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऍडव्हर्टायझिंग मध्ये तो केला. सो ऍडव्हर्टायझिंग हे फील्ड तिला आवडीचं आहे. आणखीन त्या ह्याच्यात ती करते काम. आता एका मोठ्या कंपनीमध्ये, म्हणजे ती रितसर ऍडव्हर्टायझिंग एजन्सी नाहीये, ती डिझाईन एजन्सी आहे. त्याच्यामध्ये ती आता ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते. सध्या तिचं सुद्धा इथे वर्क फ्रॉम होम व्यवस्थित चालू आहे. आणि आम्ही BMM ला आलो होतो त्यावेळेला जो काही वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाने आम्ही पब्लिसिटी केली होती, मग बीट आमच्या त्या स्टॉलवरचे डिस्प्ले मटेरियल्स, पॅम्पलेट्स, लिफलेट्स पासून त्यावेळेला आमचं एक फेसबुक पेज केलं होतं, ह्याच्यापासून याचं सगळं डिझायनिंग तिनेच केलं होतं त्यावेळेला. अरे वा, खूपच छान, खूपच छान. आणि असं काही जे तुम्ही बेडेकरांचे जे चाहते म्हणा किंवा असे जे आपले ग्राहक आहेत, त्या ग्राहकांना असं काही जे तुम्हाला सांगावंसं वाटतं दोघांना, किंवा जे दर्शक आहेत दर्शकांना काही सांगावंसं वाटतं असं काही? आम्ही आता काय होतं, लोणची आणि मसाले हे इतक्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत आणि त्यामुळे मी प्रवासात कुठेही असताना सुद्धा साधारण आमच्या कुठली तरी वस्तू आवडलेला, काहीतरी आठवण असलेले अशी माणसं आम्हाला खूप भेटतात. तर एक ना थोडंसं त्या बाबतीत दडपणासारखं असतं. म्हणजे कसं की इतके वर्षानुवर्ष आमच्या आधीच्या पिढ्यांनी मेहनत करून हे नाव कमावलंय. आणखीन कसं होतं की एखादी काही चुकीने त्याचं एखाद्याला आवडलं नाही तर हल्लीच्या सोशल मीडियावरती त्याचा फार मोठा बाऊ होऊ शकतो. हे सगळं बघता एक थोडस म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, ह्या सोशल मीडियाचं थोडंसं दडपण नक्की असतं. परंतु आम्हाला पत्ररूपाने, ईमेलनी आमच्या उत्पादनांबद्दल लिहिणारे खूप असतात. म्हणजे आत्ताच ह्या लॉकडाऊनच्या काळामधली एक फार वेगळीच गोष्ट अशी आहे की एक आपल्या महाराष्ट्रातल्याच बाई लग्न होऊन त्या उत्तराखंडामध्ये आहेत. आणखीन त्या जोशी म्हणून त्यांचं आडनाव तिकडचे आहे, म्हणजे त्यांचे मिस्टर ते तिकडचेच आहेत. त्यांना लोणचं हवंय, आणखीन आता कुठेही मिळत नाहीये आणि म्हणाल्या पहिले मी दिल्लीत यायचे आणि माल मिळायचा, आता लॉकडाऊनमुळे मला करता येत नाही, तू पोस्टाने पाठव. म्हणून त्यांचे जवळजवळ दर 2 दिवसांनी ईमेल येत आहेत आणि फोन येत आहेत. आणि झालंय असं, आमच्या इकडे नाही कुरिअर नाही पोस्ट काही इकडे चालू नाहीये. त्यांना म्हटलं की मी जसं ओपन होईल तसं पाठवतो, तेवढे दिवस थांबा. म्हणजे आमच्या ग्राहकांनी खरंच आमच्यावरती भरपूर प्रेम केलं. आणखीन आम्ही त्याच पद्धतीने सचोटीने आणि चांगला माल देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करत राहिलो. हे दोन्ही म्हणजे परस्पर नातं आहे थोडंसं, आणि ते असंच राहावं असं वाटतं मला. एक मी आठवण सांगू का? हो. जेव्हा आमची कंपनीची शताब्दी खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली, 100 वर्ष, 1910 सालची एस्टॅब्लिशमेंट आहे, त्यामुळे 2010 साली एक मोठा खूप समारंभ करून, ज्याला जयंतराव साळगावकर अध्यक्ष होते आणि कॅमलिनचे सुभाषराव दांडेकर त्याचे प्रमुख पाहुणे होते, मनोहर जोशी आले होते त्यावेळेला. असा खूप मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेला सगळं जुनं म्हणजे 100 वर्षांचा एक थोडासा इतिहास बेडेकरांचा, आलेल्या सगळ्या, म्हणजे त्यावेळेला समोर बसलेली माणसं काही आमचे सगळे ग्राहक होते असं नाही, आमचे डिस्ट्रीब्युटर्स होते, नंतर आमचे सप्लायर्स होते, खूप वेगवेगळी लोक समोर होती. तर एक 100 वर्षाचा इतिहास आपण मांडावा म्हणून मी बरंच घरातलं जे काही जुनं कागदपत्र, पुस्तकं, जी जुन्या लोकांनी सगळं लिहून ठेवलेलं, हे सगळं तपासत होते. तर त्याच्यातनं असं लक्षात आलं की 35 साली आमच्याकडे आजोबांनी आमच्या केसरीमध्ये जाहिरात केली. म्हणजे ज्या वेळेला ती एक्सपोर्टची जाहिरात होती का नाही, पण ज्या वेळेला म्हणजे सामान्य
महाराष्ट्रातला एखादा माणूस हा सर्वसामान्य जीवन जगतोय, त्यावेळेला 35 साली आपलं उत्पादन तयार करून त्याची जाहिरात केसरी सारख्या म्हणजे लोकमान्यांच्या केसरीमध्ये जाहिरात असणं ही केवढी मोठी गोष्ट होती. आणि त्यावेळेला अजून एक मला छोटी जाहिरात सापडली होती जी मला तुम्हाला सांगायला आवडेल. कदाचित माझं गुजराती फार चांगलं नाही, पण ते जाहिरातीचे 2 वाक्य मला आठवत आहेत की शाक बगडी तो दिवस बगड्यू, अथाणू बगड्यू तो बरस बगड्यू. म्हणजे एक जर का भाजी तुमची बिघडली तर तुमचा दिवस वाईट जाईल की काय जेवण केलंय आज, पण लोणचं बिघडलं तर तुमचं वर्ष वाया जाणार आहे. तर म्हणजे मला सांगायला हेच आवडेल की बेडेकरांचा लोणचं मसाला आणि बेडेकरांचं लोणचं यामुळे तुमचं वर्ष अतिशय छान जाणार आहे, त्यामुळे त्याला पर्याय नाही. हो हो. प्रसिद्ध की जाहिरातीच्या बाबतीत प्रसिद्ध जाहिरात होती की म्हणजे उत्कृष्ट मसाले बनवणारे 2च, अशी ती जाहिरातीची थीम होती. कारण 60s मधली का 70s मधली जाहिरात आहे ती. त्यावेळेला घरोघरी लोक मसाले आपल्या चवीने बनवायचे घरात. म्हणजे आज गोडा मसाला घरातच बनवला जायचा त्या काळी, पण तेव्हा जेव्हा आम्ही कमर्शियली बनवलेला गोडा मसाला मोठ्या प्रमाणात विकायचा प्रयत्न चालू होता, तेव्हाची जाहिरात आहे की उत्कृष्ट मसाले तुम्हीच बनवता, परंतु तुम्हाला वेळ नाही झाला तर नक्की दुसरा नंबर हा आमचाच आहे. आणि ही जाहिरात फार प्रमाणात गाजली, लोकांच्या ती लक्षात राहिली आणि अजूनही ती आम्हाला आठवण देणारे लोक आहेत. म्हणजे माझ्या बरोबर एक माझा मित्र पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये त्यांनी MBA केलं, तर त्याला ही मार्केटिंग मध्ये त्यांनी MBA केलं, तर त्याला हे एक केस स्टडी म्हणून ही जाहिरात शिकवायला होती. ही साधारण 95-96 मधली गोष्ट आहे. मस्त. ही व्हिजनरी असण्याची परंपरा आहे. अगदी. शिकागोच्या उपनगरामध्ये मी राहते आणि रोजचं जेवण हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचं असतं. तर आपले पदार्थ जेवणाच्या वेळी आपल्याला घरची आठवण देऊन जातात. आणि इंडियन ग्रोसरीसाठी आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा दुकानामध्ये खूप सारे ब्रँड्स दिसतात. म्हणजे प्रिया असतं, मदर्स पिकल, रामदेव, स्वाद, हल्दीराम, दीप, पण हात मात्र बेडेकरांच्या लोणच्याच्या बरणीकडेच वळतात. तो वास आणि तो सुगंध घरची आठवण करून देतो. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी 2019च्या जुलैपासून आता पटेल स्टोअर्स मध्ये उकडीचे मोदक मिळायला लागलेत. त्यामुळे अमेरिकन मोदक खाताना आपण पुण्यामध्ये आहोत का मुंबईत असा भास होतो. तर अमेरिकेतल्या मराठी लोकांची त्यामुळे चतुर्थी आता गोड साजरी होते. आणि बेडेकरांचे चविष्ट पदार्थ हा मराठी माणसाच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग झालेला आहे. तर हे परुचकर पदार्थ पिढ्यानपिढ्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही सगळे वापरतोच आहोत आणि पुढली अनेक शतकं ही अवीट गोडी चिरंतन राहू दे आणि देशोदेशी वास्तव्य करीत असलेल्या आपल्या सगळ्या मराठी बांधवांना हे पदार्थ मिळोत ही सदिच्छा. आणि श्री अजित बेडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अपर्णा बेडेकर यांनी आपला बहुमोल असा वेळ देऊन आपल्या भेटीला ते आले आणि आपल्याशी थोड्या गप्पा मारल्या. याबद्दल त्यांची मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.